वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेरमधील नामांकित मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करून देण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांचे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ACBच्या पडताळणीनंतर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि व्यवस्थापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूया हा विशेष अहवाल. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया व उपचार करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडे 20,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार हॉस्पिटलमधील योजनेचा कर्मचारी सुभाष धादवड याने लाचेची मागणी केली. तसेच पैसे दिल्यानंतर कोणतेही अधिकृत बिल मिळणार नसल्याचेही सांगितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत व्यवस्थापक सुजित गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही असे सांगत त्यांनीही लाच मागणीस पाठबळ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण संभाषणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग तक्रारदाराने ACBकडे सादर केले. पडताळणीत लाच मागणी प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपासात आणखी काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.